सर्वांना नमस्कार. तुमचा अभ्यास कसा चालू आहे? आशा करतो की तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे छान प्रकारे चालू असेल. तुमची मेहनत 100% कामयाब होणार. ठीक आहे. संयम ठेवा, अभ्यास करा. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया आजचं लाईव्ह सेशन व्हिडिओमध्ये. आज आपण काय बघणार आहोत ते बघा. वर्ग काढण्याची सोपी पद्धत, सोपी ट्रिक कशी आहे. ठीक आहे. तर आपण एकक स्थानच्या 5 अंकाचा संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचं आपण शिकलेलं आहोत. तर आता आपण जर संख्येच्या एकक स्थानी 5 ऐवजी कुठलाही अंक असला, 2, 3, 7, 9, ठीक आहे, असे अंक जर असले तर आपण त्याचा वर्ग कसा काढायचा सोप्या ट्रिकने. ठीक आहे. तर सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, चॅनलला नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे बघता येतील आणि मला पण थोडा सपोर्ट भेटेल. सबस्क्राईब करून कृपया, माझे नवीन चॅनल आहे, नवीन व्हिडिओज आहेत, कृपया सबस्क्राईब करून मला सपोर्ट करावा आणि लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर वेळ न दौडवता आपण लगेच चालू करू. काय आहे ती ट्रिक बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 अंक सोडून कुठलाही अंक आला, ठीक आहे, तर त्याचा वर्ग कसा काढायचा हे आपण आज इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, सर्वप्रथम एकक स्थानचा वर्ग काढायचा. ठीक आहे. आपण एवढं हे तीन वाक्य एकदा घेऊ, नंतर आपण प्रॅक्टिकल करू. ठीक आहे. सर्वप्रथम काय करायचा, एकक स्थानचा वर्ग काढायचा. एकक स्थानचा वर्ग काढला. ठीक आहे. नंतर काय करायचं, दोन्ही संख्याचा गुणाकार करून काय करायची, त्याची दुप्पट करायची, म्हणजे दुप्पट करायची, गुणीला 2 करायचं. ठीक आहे. नंतर काय करायचं, नंतर राहिलेल्या संख्येचा वर्ग काढायचा. ठीक आहे. ही तुम्हाला ट्रिक अवघड वाटते. ठीक आहे. आता बघा, प्रॅक्टिकल बघू आपण. आता बघा इथं 22चा वर्ग काढा असा प्रश्न आला, ऑप्शन. ठीक आहे. तर बघा, आपली सोपी पद्धत अशी आहे, बरोबर. आपण ही पद्धत नंतर करू. पहिले आपली ट्रिक काय असते बघू. 22चा वर्ग बघा. आता आपली पहिलं काय, सर्वप्रथम काय करायचं, एकक स्थानचा वर्ग काढायचा. आता एकक स्थानी काय, 2चा वर्ग काढायचा. 2चा वर्ग 2 दुनी 4. ठीक आहे. आली तर 4. आता काय, 2 नंबर काय म्हणते, दोन्ही संख्याचा गुणाकार करून त्याची दुप्पट करा. दोन्ही संख्या म्हणजे कोणत्या, ही एक आणि ही एक, याची गुणाकार करायचा. 2 दुनी 4, 2 दुनी 4, 4 गुणाकार करून त्याची दुप्पट करायची. 4ची दुप्पट, 4 दुनी 8, 8 इथे लिहायची. ठीक आहे. 8. आता झालं दुसरं. आता तिसरं काय, नंतर राहिलेल्या संख्येचा वर्ग काढायचा. राहिलेली संख्या कोणती आहे, म्हणजे ही एकक स्थानचा, दुय्यम स्थानची राहिलेली संख्याचा वर्ग काढायचा. मग 2चा वर्ग किती, 4, 484. ठीक आहे. तुम्ही सर्वप्रथम, तुम्हाला थोडं जड जाईल, थोडासा मुश्किल जाईल, अवघड म्हणत नाही मी. ठीक आहे. अशक्य म्हणत नाही. ठीक आहे. तुम्ही अवघ्या 5 सेकंदात तुम्ही ही ट्रिक्स समजून घेसाल अशी मी आशा करतो. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा, हे बरोबर आहे का बघा. आता 484, 22 गुणिले 22, बघा 22 दोन्ही 44, 44ची 4, हातचे आले 4, 22 दोन्ही 44, 44 आणि 4 किती होतात, 48, 484. आलं ट्रिक. आता बघू दुसरं काय, दुसरी संख्या घेऊ आपण. आता आपण 32 घेऊ. 32चा वर्ग. आता आपली पहिली ट्रिक काय की एकक स्थानचा वर्ग काढायचा, एकक स्थानचा वर्ग. दुसरी ट्रिक काय की दोन्ही संख्येचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची. आणि तिसरी काय, म्हणजे एकक स्थानच्या समोरच्या संख्येची वर्ग करायचा, वर्ग करणे. ठीक आहे. तर बघा, एकक स्थानचा वर्ग काढा. 2चा वर्ग 4, याची गुणाकार करा. 2 त्रिक 6, 6 आलं, त्याची काय करायचं, दुप्पट करायची. 6 दोन्ही 12, 12 आलं. आता जर मोठी संख्या आली, समजा 2 संख्या आल्या, तर त्याचा एकक स्थानचा अंक घ्यायचा 2. ठीक आहे. 2 घेतली इथं, राहिला हातचा 1. ठीक आहे. आता काय राहिला 3. 3चा वर्ग काय, 9, 9 आणि हातचा राहिलेला आहे 10, 10 24. ठीक आहे. झालं. आता आपण अशी करू, आपली शाळेची पद्धत करू. आता 32 गुणिले 32, 32 दोन्ही 64, हातचे आले 4, राहिले 6, 32 त्रिक 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 32 त्रिक 96. ठीक आहे. 96 आणि 6 किती होतात, 32 त्रिक 9, 96. बघा 32 गुणिले 32, 32 दोन्ही 64, 64चे 4, हातचे आले 6. ठीक आहे. 32 त्रिक किती होतात, 96 होतात. 96 आणि 4, 96 आणि 4 102, 1024. आलं का, 1024 आली उत्तर बरोबर आलं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघू. 2-4 बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता 38चा बघा. 38 पहिले काय करायचं, याचे वर्ग काढायचा.
आवृत्तीचा वर्ग 8 8 64. जर दोन संख्या आल्या तर एकक स्थानची संख्या घ्यायची 64. हातचे आले 6. ठीक आहे. 8 त्रिक 24. 24 गुणिले 2 48. 48 आणि 6 48 आणि 6 54. हातचे आले 5. ठीक आहे. 3चा वर्ग 9 9 आणि 5 9 आणि 5 14. 1444 आलं. 1444 व्हेरीफाय करू आपण. आवृत्तीचा वर्ग येत नाही आपल्याला, मग आपण एकक स्थानची 8 8 64. 8 6 8 त्रिक 24 24 आणि 6 30. 8 त्रिक 24 8 2 3 त्रिक 9 9 आणि 2 11. 4 4 3 आणि 1 4. 1444 आला का? 1444 आला का? तुम्ही प्रॅक्टिस करा. व्हिडिओ 2 वेळा बघा. ठीक आहे. व्हिडिओ 2 वेळा बघा, मग नंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. आता आपण 43चा बघू. 43चा वर्ग काढणे. ठीक आहे. कसं काढसाल? व्हिडिओ पॉज करून, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही काढू शकता. ठीक आहे. अशी पद्धत सोपी आहे, परंतु अशा पद्धतीने आपल्याला वेळ लागतो. म्हणून ही ट्रिक एकदा समजली की आयुष्यभर समजते. ठीक आहे. ही पद्धत मी 2015ला लक्षात ठेवली होती. ती अजून माझ्या लक्षात आहे. ठीक आहे. अजून लक्षात आहे. काय प्रॅक्टिस वगैरे काय करत नाही मी. ठीक आहे. तर चला 43चा वर्ग एकक स्थानचा वर्ग काढायचा. 3 त्रिक 9. आता 4 आणि 3चा काय करायचा? गुणाकार. 4 त्रिक 12. 12ची दुप्पट 12 दुनी 24. 7 2 आणि 4चा वर्ग 16. 16 आणि 2 18. आलं. वेळ लागला काही वेळ लागला काही. चला 43 गुणिले 43 येते का बघा? 1849. 3 त्रिक 9 3 चूक 12. 4 त्रिक 12. चला 1 4 चूक 16 आणि 1 17. बघा 9 2 2 4 7 1 8 101. 1849 आला का? 1849 आलं उत्तर. तर आता नेक्स्ट संख्या घेऊ आपण. 46चा वर्ग घेऊ. 46चा वर्ग घ्या. काय ते बघा. 6 6 36. दोन संख्या आल्या की एकक स्थानची संख्या घ्यायची. हाती आले 3. 6 चूक 24. 24 दोन्ही 48. 48 आणि 3 51. 51शी 1. हाती आले 5. 4चा वर्ग 16. 16 आणि 5 21. 21 से 16 येते का बघा? 16. 46 गुणिले 46. 6 6 36. 7 3. 6 चूक 24. 24 आणि 3 27. 4 सका 24. 7 2. 4 चूक 16. 16 आणि 2 18. बघा 6 6 7 आणि 4 11. हातचाला 1. 8 आणि 2 10. 10 आणि 1 11. हातचाला 1 आणि 1 आणि 1 2. 21 से 16. 21 से 16 आलं का बघा? आले का? ट्रिक जमते का बघा? अजून 2 4 संख्या घेऊन नंतर मग 3 अंकी संख्याची वर्ग कसा काढायचा ते बघू आपण. अजून 2 3 संख्या घेऊ. 57चा वर्ग काढा. ही ट्रिक जर समजली असेल तुम्हाला तर व्हिडिओ पॉज करून ही ट्रिक तुम्ही आजमावून काय करू शकता. ही ट्रिक तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. ही ट्रिक लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर बघा 7चा वर्ग 49. 8 4. 7 5 35. 35 दोन्ही 70. 70 आणि 4 74. 8 7. 5 5 25. 25 आणि 7 32. काय वेळ लागला का? काहीच नाही. ठीक आहे. तर चला अशा प्रकारचे गणित अशा प्रकारची वर्गाची ट्रिक आपण बघितलेली आहे. आता तुम्हाला 2 गणितं देतो मी. 2 किंवा 3. चला ही का. 53चा वर्ग काढा. नंबर 2. 63चा वर्ग काढा. नंबर 3. 97चा वर्ग काढा. ठीक आहे. 53चा वर्ग 63चा वर्ग आणि 97चा वर्ग तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या. ठीक आहे. चला आता हे झालं 2 अंकाचं. आता 3 अंकाचा संख्या काढा. इकडे बघा. आता 112 घेऊ. 112चा वर्ग. ठीक आहे. बघा 112चा वर्ग बघा. काय आपली पहिल्या अंकाची संख्याची काय करायची? वर्ग काढायचा. 2चा वर्ग किती? 4. आता काय करायचं?
ही आणि बाकीच्या संख्येचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 11, 11 दोन्ही 22, 22 दोन्ही 44, 22 दुप्पटची 22ची दुप्पट करायची, 44 होतात. 44चा 4, हा 4, 11चा वर्ग किती येते? 121. 121 आणि 4 किती होतात? 121 आणि 4 121, 125 हा त्या संख्येचा वर्ग. काही काढलं, काही केलं मी, काही जास्त लागले काही इफर्ट्स? बघा 112 पडताळणी करू. बरोबर आहे का आपलं उत्तर? 112 गुणिले 112. हे बघा, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे, एक बे एक बे, एक 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 2, बे एक बे, एक 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 एक. चला बघा, 4 2 2 4, 2 1 3, 3 2 5, 1 1 2 किती आलं? 125 44. 125 44 आलं आहे का? 125 44 आलं का? अशी पद्धत तुम्हाला वेळ जाते या पद्धतीला. ही पद्धत एकदम ॲक्युरेट येते, पण या पद्धतीला वेळ लागू शकते, म्हणून ती आपण ट्रिक घेतलेली. बघा दुसरं बघा आता, 127चा वर्ग काढा. बघा 1 वर्ग काय आहे? 7चा वर्ग 7 7 49, 7 आले 4, 12 आणि 7चा काय करायचा गुणाकार? 12 7 84, 84 4 88, 88 इथं आले 8. आता 12चा वर्ग किती येते? तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करायचे, नाही तर आपली पद्धत करायची. काय करायची आपली पद्धत? 2चा वर्ग 4, बे क बे, बे दोन्ही 4, 1चा वर्ग 1 किती आलं? 144 आलं. चला बघा, 12चा वर्ग किती? 144 आणि हे 8 किती होतात? 144 आणि 8 152 हे त्या संख्येचा वर्ग. पडताळणी 7 7 49, 7 4, 7 2 14, 14 4 18, हातचाला 1, 7 1 7, 7 1 8, बे 7 14, हातचाला 1, बे 2 4, 4 1 5, बे 1 बे, 7 1 7, बे 1 बे आणि 1 1 1. बघा उत्तर इथे काय? 152 79 9. मठ्ठ्यांचा 12. आपलं काहीतरी चुकला, ही तर चुकली, ही पद्धत लई चुकली आपली, ही चुकली का? 127 म्हणजे 127, 7 7 49, 7 4 4, 7 2 14, 14 4 18, चला 1, 7 1 7, 7 1 8. ओके, बे 7 14 12 येते. बघा मित्र, थोडीशी मिस्टेक झाली आपली ट्रिक. आपण काय केलं? 7चा वर्ग केला, बरोबर आहे. 22 84 केला, 84ची दुप्पट राहिली आपली करायची, थोडी मिस्टेक झाली थोडी. ओके, 22 84, 84 गुणिले 2 किती होतं? 168, 168 आणि 4, एक मिनिट इथे लिहितो. इथं बघा, 127चा वर्ग, 7चा वर्ग 49 4, ठीक आहे. थोडी मिस्टेक झाली, सॉरी. हे बघा, 7चा वर्ग 49 4 4. बघा 12 7 84, 12 7 84, 84 गुणिले 2 किती होतात? 168, 168 आणि 4 172, 172 2 हात आले 17. 12चा वर्ग 144, 144 आणि 17 किती होतात? 7 4 11, 4 5 6 161, 161. ओके, ठीक आहे. थोडं काय कन्फ्यूज होते, एखाद्या वेळी माणूस कन्फ्यूज होते. दुप्पट राहिली घ्यायची होती मी, माझं लक्षात नाही राहिलं. ठीक आहे, ओके ओके, काही परिणाम होणार नाही, काही टेन्शन नाही. तर बघा आता दुसरी संख्या बघा एकदा. आता 132चा वर्ग करू, ठीक आहे. तर बघा आता 2चा वर्ग किती? 4. तर 13 आणि 2चा काय करायचं? 13 2 26, 26ची दुप्पट किती होतात? 26 2 किती होतात? 52. ओके, 52 2, ठीक आहे. हाताले 5 आले. हां, 13चा वर्ग किती होतात? 169, ठीक आहे. 169 आणि 5 किती होतात? 70 174. हे आपलं उत्तर. थोडीशी मिस्टेक झाली त्यावेळेस 127च्या वेळेस, ठीक आहे. माणूस चुकला नाही तर कसा पुढं जाईल, ठीक आहे.
माणूस गलतीने समोर जात असतो. ठीक आहे, बघा 132 गुणिले 132. बघा आता 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 एक 2, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 एक 3. हे बघा 1 आणि 2, 2 एक 2, 3 एक 3, 1 एक 1. बघा 4 6 6, 12 हाताला 1, 2 आणि 3, 9 3 12, 12 आणि 2 14 हाताला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7. हे 174 24, 174 24 आलं. ठीक आहे. ते तिन्ही जे वाक्य होते ते तिन्ही ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे, वर्ग काढण्याच्या. आता आपण संख्येच्या एकक स्थानी जर 1 आला तर आपण ते पण बघू, म्हणजे तुमचं ट्रिक वगैरे सगळी ओके होईल. हे बघा 1 चा वर्ग. बघा 1 चा वर्ग 1. ठीक आहे, 3 एक 3, 3 दुनी 6, 3 चा वर्ग किती, 3 त्रिक 9, 961. हा ना, काही अडचण नाही, काही टेन्शन नाही. फक्त 3 स्टेप फॉलो करा ट्रिकच्या आणि ठीक. ओके, तर सर्वांना एक रिव्हिजन म्हणून एक हे देतो. 121 चा वर्ग काढा. होमवर्क 64 चा वर्ग काढा आणि 128 चा वर्ग. ठीक आहे, हे कमेंटमध्ये त्याचं उत्तर टाका. ठीक आहे, चला तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. तुम्ही सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे थँक्यू, मनापासून थँक्यू. नवीन सुरुवात आहे त्यामुळे थोडी गडबड होते किंवा थोडीशी गडबड होते, त्यामुळे मला समजून घ्या. ठीक आहे, तर ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओच्या पहिल्या वेळेसच म्हटलं होतं की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये टाका की व्हिडिओ कशा प्रकारे झाला. ठीक आहे, थँक्यू सर्वांना, थँक्यू. आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची दीपावली पुढच्या वेळेस महाराष्ट्र पोलीसच खाकी आपल्या अंगावर आली पाहिजे, हे मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. तर चला मित्रांनो, तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय आणि कमेंट केल्याशिवाय व्हिडिओला ट्वीट करू नका. ठीक आहे, थँक्यू.